नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने आम्ही दिग्रसकरने व्यक्त केला क्रोध. दिग्रसच्या वीज वितरणवर कुणाचाच अंकुश नाही. वीज ग्राहक त्रस्त. दिग्रस शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत आज दिनांक 13 जून रोजी आम्ही दिग्रसकरने क्रोध व्यक्त करीत शेवटचा इशारा दिला आहे. गेल्या अनेक दिवसापासून ग्रामीण व शहरी भागातील वारंवार वीज खंडित होत असल्याने वीज ग्राहक, नागरिक, व्यापारी, विद्यार्थी त्रस्त झाले. याबाबत आज दुपारी 3 वाजता आम्ही दिग्रसकर संघटनेने निवेदन दिले व आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. निवेदनावर रवींद्र आरगडे, पूनम पटेल, राहुल देशपांडे, अभय इंगळे, अजिंक्य मात्रे, सय्यद अक्रम, सय्यद उमर, अफजल खान, केटी जाधव, अजित महिंद्रे, स्वप्नील दुदे, प्रशांत गौरकर, रामदास पद्मावार, महंत मनोज महाराज राठोड, अनिल भरारे, प्रतीक देशमुख, अक्षय जयस्वाल, नकुल पाटील, मोहम्मद जावेद, पियुष ठाकूर यांच्या सह्या आहेत. सर्वप्रथम मी MSCB विभागाचे अभिनंदन करतो याच्यासाठी की जे काही आपला वातावरण विभाग जे असते याच्यापेक्षाही जलद गतीने MSCBला माहीत पडते की पाऊस कधी येणार आणि वारं कधी सुटणार आहे. जरा अशी जुळूक आली नाही की दिग्रसची लाईन चालली जाते. म्हणजे हवामान खात्यापेक्षाही जलद गतीने काम करणारं दिग्रसचं MSCBचं डिपार्टमेंट आहे. त्यानंतर आपणाला सांगतो की भारतीय जनता पक्ष असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, या सर्व पक्षाच्या लोकांना त्याच्यानंतर जनतेनं इथं 100 ते 200 निवेदन दिले, चक्रा मारल्या. इथं यांना विनंत्या केल्या या विभागाला की एवढी वारंवार लाईन का चालली आहे. परंतु जैसे के वैसे म्हणजे मेंटेनन्ससाठी, ट्री मेंटेनन्ससाठी आहे, म्हणजे ट्री कटिंगसाठी माणसं गेलेले आहे. कधी वेगळं काहीतरी मेंटेनन्स चालू राहते. म्हणजे प्रत्येक वेळी मेंटेनन्स म्हणजे वर्षभर मेंटेनन्स. अख्खा उन्हाळा चालला गेला हो. जवाई लोक आता धोंड्याचा महिना आहे, या नाही लागले तुमचं गाव बोगस आहे म्हणते, 100 वेळा लाईन चालली म्हणते तुमच्या गावात, या नाही लागले लोक. अशी अवस्था करून ठेवली. त्या वाणी साहेबाजवळ जातो, खराब डक तोंड घेऊन त्यांच्या समस्या सांगते आम्हाला. अरे एवढं आम्हाला सांगा की आम्ही आमच्या समस्या तुमच्याजवळ मांडून राहिलो, तुम्ही तुमच्या समस्या आमच्याजवळ मांडता की आमच्याजवळ इंजिनियर नाही, हे नाही, ते नाही. अरे तर मग तुम्ही तुमच्या एक्झिक्युटिव्ह डेप्युटी जवळ जा, त्यांना सांगा की आमच्याकडे इंजिनियर नाही, आमदार आहे, खासदार आहे, त्यांच्याजवळ जा. तुम्ही आम्हाला सांगता की अशी अशी समस्या आहे. बघा, काल रात्री जिथं 25-30 जणांचा मॉब जमला होता आणि त्याच्यातल्या एखाद्याने कोणी दगडगोटा मारला, धावपळ झाली आणि याच्या पहिलेचा रेकॉर्ड आहे MSCBचा आणि दिग्रसचा, हे इतिहास काढून बघा. आणि दिग्रसकर नागरिक त्यांचा आता संयम तुटत चाललेला आहे. हे सगळे जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ता याच्यासाठी इथं शेवटची चेतावणी देण्यासाठी आलेले आहे की बस आता जनतेला आम्ही नाही रोखू शकत. आत्तापर्यंत आम्ही त्यांचा म्हणजे संयमाचा अंत पाहू नका MSCB विभागाने, एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि आता तरी लाईन व्यवस्थित लाईनवर आणा, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज हम सभी लोग MSCB ऑफिस में आमी दिग्रसकर संगठना के जानिब से यहाँ आए, जिसमें आप सभी को पता है आमी दिग्रसकर संगठना वो है कि जिसमें सर्वपक्षीय लोकप्रतिनिधि, सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते सभी मिलकर यहाँ पर आमी दिग्रसकर संगठना के बैनर तले समाज के हित में काम करते हैं. पिछले कुछ दिनों से हमें ये महसूस हो रहा था कि MSCB जिनकी जिम्मेदारी बनती है कि वो हम लोगों को पैसा लेकर सही सुविधा उपलब्ध कराए, लेकिन हमारी बदनसीबी ये है कि भरपूर पैसे देने के बाद आम जनता को MSCB कुछ भी जो सुविधा होती है वो मुहैया करा नहीं पा रही थी. आज हम लोग ऑफिस में आए. हमारी बदनसीबी ये है कि ना यहाँ पे शहर अभियंता है, ना उप अभियंता है. हम लोगों ने ग्रामीण अभियंता को हमारा निवेदन दिया है और उनसे गुजारिश की है कि जितनी जल्दी हो सके आपका जो भी काम है लाइन पर लाइए, वरना जनता में जो उद्रेक होने वाला है उसका अंत आपको बिल्कुल देखने को मिलेगा. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.